बुलढाणा जिल्ह्यात शेगाव तालुक्यातील जवळपास 50हून अधिक व्यक्तींना अचानक केस गळती झाली आणि अवघ्या तिसऱ्या दिवशीच चक्क टक्कल पडल्याचे पाहायला दिसत आहे. होय, ही बातमी खरी आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे आयुष्यात केस गळती हा एक मोठा विषय बनला आहे. तसेच वाढते प्रदूषण, बदललेली जीवनशैली यामुळे लहान मुलांपासून तरुणांना देखील या आजाराचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. अशातच आता बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील पूर्णा नदीकाठच्या काही गावातील नागरिकांना अचानक डोके खाजवणे आणि त्यानंतर 3च दिवसात डोक्यावरील सर्व केस गळून पडल्याने टक्कल होणे अशा विचित्र आजाराने मोठ्या प्रमाणात ग्रासले असल्याने या परिसरात आता भीतीचं वातावरण निर्माण झाले. अशातच आता भोनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या कालवडे येथे 13 लोकांना तर कठोरा येथील 7 लोकांना पूर्ण टक्कल पडल्याची घटना समोर आली आहे. पण हा नेमका आजार काय आहे तर याबद्दल अद्यापही आरोग्य विभागाला समजलं नाही. मात्र आता या गावात आरोग्य पथक पोहोचलं असून या परिसरातील गावात सर्वेक्षण करण्याचे काम सुरू झालंय. या अचानक उद्भवलेल्या आजाराने मात्र परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. तर आता तुम्ही टेन्शनमध्ये आले आहात ना, तर आपण हे नेमकं प्रकरण काय आहे हे सविस्तर पाहूयात. बुलढाणा जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावातील नागरिकांना एका अज्ञात आजाराची लागण झाली आहे. यामध्ये नागरिकांना फक्त 3च दिवसात टक्कल पडत आहे. त्यामुळे आता नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच काही दिवसात 40 ते 50 लोकांना टक्कल पडल्याची माहिती मिळत आहे. तसेच या आजारात आधी लोकांच्या डोक्याला खाज सुटते आणि मग केस गळायला लागतात. मात्र या घटनेमुळे आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला आहे. कारण शॅम्पू वापरणाऱ्या लोकांची टक्कल पडल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. पण शॅम्पू कधीच वापरलं नाही त्यांनाही अचानक केस गळती झाल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. तसेच पुरुषच नाही तर महिलांनाही या आजाराचा सामना करावा लागतोय. त्यामुळे गावातील लोक यामुळे प्रचंड टेन्शनमध्ये आलेत. तसेच आता या संदर्भात आरोग्य विभागाची टीम गावात पोहोचली असून नमुने गोळा केले जात आहेत. तसेच आरोग्य विभागाकडून तात्काळ सर्वेक्षणाचे आदेश देखील देण्यात आले आहे. दरम्यान सुरुवातीला या आजाराची लागण झाल्यानंतर डोके जास्त प्रमाणात खाजवणे, नंतर सरळ केस हाती येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण आहे. अनेक तरुणांनी या आजारामुळे टेन्शन देखील आल्याचं सांगितलं आहे. तर मंडळीनं, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा आणि आमच्या स्मार्ट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील.